युक्तः कर्मफलम त्यक्त्वा शांती प्राप्नोति नैष्ठिकीम असं श्रीकृष्ण इथे म्हणतात. युक्तः म्हणजे कर्मयोगी. आपण मागच्याच भागामध्ये योगी ही संकल्पना बघितली होती की प्रकृतीजन्य शरीरातून जेव्हा चैतन्य शक्ती प्रगट होते तेव्हा ती चैतन्य शक्ती या प्रकृतीजन्य शरीरातून प्रगट होण्यासाठी जो फेनोमेना तयार होतो तो म्हणजे आपलं मन. तर या शरीराने केलेली जी प्रत्येक क्रिया कृती याच्यामध्ये जेव्हा हे मन जोडलं जातं म्हणजे कृती अधिक हे मन म्हणजे कर्ता, कृती अधिक कर्ता ते बनतं कर्म आणि मग त्या कर्माचा जो परिणाम असतो त्याला म्हणतात कर्मफल. तर श्रीकृष्ण इथे काय म्हणतात की युक्ता कर्मफला त्यक्त्वा म्हणजे कर्मयोगी जो आहे तो कर्मफलाचा त्याग करतो. आता कर्मफलाचा त्याग हा मोठा ट्रिकी शब्द आहे. कर्मफलाचा त्याग करायचा म्हणजे नक्की काय करायचं की महिनाभर काम करायचं आणि पगाराच्या दिवशी पगार घ्यायचा नाही याला म्हणतात का कर्मफलाचा त्याग. किंवा एकदा एका शेठजींकडे भागवताचं अनुष्ठान झालं आणि त्याच्यामध्ये आचार्यांनी सांगितलं की गंगा स्नान केलं की तुमची सगळी पापं धुतले जातात. झालं शेठजींनी लगेच ठरवलं की आपण उद्याच गंगा स्नानाला निघायचं. ट्रेनमधून निघाले ते आणि त्या ट्रेनचं ज्या ज्या स्टेशनमध्ये ती ट्रेन थांबली त्या स्टेशनवर उतरायचे, दुकानामध्ये जायचे, बऱ्याच वस्तू निवडायचे पण काहीच खरेदी न करता परत आतमध्ये यायचे. पुन्हा पुढच्या स्टेशनवर हाच क्रम. असं 3-4 स्टेशन झाल्यानंतर त्यांच्या नोकराला मोठं कुतूहल वाटलं की शेठजी तुम्ही हे काय करताय. तेव्हा त्यांनी शेठजींना विचारलंच की हे काय करताय तुम्ही, प्रत्येक स्टेशनवर उतरताय, पुष्कळ सामान तर निवडताय पण घेऊन काहीच येत नाही, खरेदी काहीच करत नाही, असं तुम्ही का करताय. तर शेठजी म्हणाले की माझ्याजवळ की नाही काही खोट्या नोट आहे म्हणून मग मी विचार केला की आता गंगेत जाऊन आपण सगळी पापं धुणारच आहोत तर त्याच्या आधी सगळीच पापं एकदा करून टाकावी आणि मग गंगेत जाऊन ती सगळी पापं धुवून टाकावी म्हणजे पुढच्या आयुष्याला निश्चित. तर अशा दृष्टीने कर्मफळाचा त्याग होतो का म्हणजे भली बुरी कोणतीही कर्म आम्ही करू आणि कर्माचे जेव्हा फळ मिळेल तेव्हा आम्ही म्हणू की कर्मफलाचा त्याग करतोय असं चालेल का. पण श्रीकृष्णांनी तर दुसऱ्याच अध्यायात सांगितलं की प्रत्येक कर्म तू जे केलं त्याचा फळ हे तयार होणारच आणि ते तुला भोगावंच लागणार. मग श्रीकृष्ण एकीकडे असं सांगतात आणि एकीकडे म्हणतात की कर्मफलाचा कर्मयोगी त्याग करतात. म्हणजे काय तर आत्ताच आपण बघितलं की कर्ता कोण आहे, मन. मग फळ कोणाला मिळणार, त्या मनाला. मग मनाला कोणतं फळ मिळू शकतं, मनाला एकतर सुख होऊ शकतं किंवा दुःख होऊ शकतं. म्हणजे कोणत्याही कर्माचं फल हे सुख किंवा दुःख असतं. आपल्याला असं वाटतं, बऱ्याच लोकांना वाटतं की प्रारब्धाचं किंवा कोणत्याही कर्माचं फळ म्हणून आपल्याला अमिरी, गरिबी किंवा आरोग्य, अनारोग्य अशा गोष्टी मिळतात का. पण असं नाहीये. कारण की खूप रोगराई झालेले सुद्धा काही लोक अतिशय आनंदात असतात आणि छान धडधाकट आरोग्यवान असणाऱ्यांना सुद्धा सतत रडायची सवय असू शकते. खूप अमीर श्रीमंत घराण्यातले लोक अतिशय दुःखी असू शकतात आणि खूप गरिबीत राहणारे खूप खुश आनंदात असलेले आपण पाहतो. पण तरीही याचा अर्थ असा नाही की सगळेच श्रीमंत दुःखी आहेत किंवा सगळेच गरीब खूप सुखी आहेत किंवा खूप रोगी असणारे सगळेच जण आनंदात राहतात किंवा धडधाकट असणारे सगळेच दुःखी. म्हणजेच सुख आणि दुःख या दोन अनुभूतींचा आरोग्य अनारोग्य, श्रीमंती गरिबी या गोष्टींशी काहीही संबंध नाही. मग संबंध कशाशी आहे तर सुख आणि दुःख या अनुभूतींचा संबंध आपल्या मनातल्या अपेक्षांशी. म्हणजे जसं एक घर होतं अतिशय आमच्या गावातलंच अतिशय श्रीमंत घराणं, आई वडील चांगले शिकलेले, छान बंगला त्यांच्या गावामध्ये आहे, एकुलता एक मुलगा अतिशय हुशार, कॉम्प्युटर इंजिनियर झाला आणि मग त्याला MS होण्यासाठी अमेरिकेत पाठवलं. अमेरिकेत तो व्यवस्थित MS झाला आणि एका मोठ्या कंपनीमध्ये लगेच त्याला नोकरी पण मिळाली. झाला आता त्या मुलाच्या लग्नाची वेळ आली म्हटल्यावर या बाई खूप स्वप्न रंगवायला लागल्या
की आता इतका माझा हुशार मुलगा, एकुलता एक, श्रीमंत घराण्यातला, तर अतिशय श्रीमंत घराण्यातली, अतिशय रूप सुंदर आणि तरी सुद्धा माझं सगळं ऐकणारी अशी मुलगी मी आता सून म्हणून आणणार. प्रत्येक ठिकाणी ती जिथे जिथे जायची तिथे तिथे नातेवाईक जे असायचे किंवा गावातले लोक जे असायचे त्यातल्या त्या ज्या मुलींच्या आया होत्या त्या तर तिला खूप भाव द्यायच्या. कारण चुकून माकून जर आपली मुलगी यांना पसंत पडली तर तिचं तर नशीबच बदले. आणि अशा टेचात त्या असताना एका दिवशी अचानक त्यांना मुलाचा फोन आला की आई, आम्ही दोघं तुझ्या नमस्कारासाठी आता इंडियामध्ये येणार आहे, 3-4 दिवस राहू आणि परत अमेरिकेला जाणार आहोत. त्याच्यातल्या आम्ही दोघं, हम या शब्दाने यांचा गम सुरू झाला की बापरे, यांनी काय अपेक्षा केल्या होत्या आणि मुलांनी न सांगता तिकडे लग्नही केलं. म्हणजे कालपर्यंत जो मुलगा त्यांच्या सुखाचं कारण होतं तोच आज त्यांच्या दुःखाचं कारण झालं. म्हणजे सुख आणि दुःख या गोष्टी त्या वस्तूवर अवलंबूनच नसतात, त्या व्यक्तीवर अवलंबूनच नसतात, त्या अवलंबून असतात आपले अपेक्षांवर. मग या अपेक्षांवर जर सुख आणि दुःख अवलंबून असेल तर आपण जेव्हा जेव्हा कर्म करत असतो तेव्हा कर्म करत असताना या कर्मातून असा असा परिणाम तयार होईल अशा अपेक्षा आपण तयार करतो. त्या अपेक्षेनुसार परिणाम मिळाला की आपल्याला सुखप्राप्ती होते आणि त्या अपेक्षेनुसार परिणाम मिळाला नाही की दुःखाची प्राप्ती होते. हे आहे कर्मफल. मग आता या कर्मफलाचा त्याग कसा करायचा? तर जे कर्म आपण करतो आहोत ते जर मन लावून पूर्ण आनंदाने केलं, म्हणजे लहान मुलांना मोठं वाढवताना त्यांच्यामध्ये जो विकास होतोय, जी प्रकृती विकसित होते आहे त्या विकसनशील प्रकृतीचा जर आपण आनंद घेतला, कसं स्टेप बाय स्टेप एक एक ते मूल शिकतंय आणि पुढे जात आहे, या प्रोसेसचा जर आपण आनंद घेतला, कोणतंही काम करायला घेतलं, अगदी साधं घर जरी आवरायला घेतलं तरी आधी गलथान दिसणारं ते घर आपण एक एक वस्तू कशी ठेवत जातोय आणि किती छान ते नीटनेटकं होत जात आहे, या प्रोसेसचाच जर आपण आनंद घेतला तर त्याचा जो परिणाम होणार आहे त्या परिणामापर्यंत वाट बघायची गरजच नाही. कारण प्रोसेसमध्ये ऑलरेडी आपल्याला आनंद मिळालाय. आणि मग या प्रोसेसचा जो परिणाम असेल तो आपण प्रसाद बुद्धीने स्वीकारू शकतो. प्रसाद बुद्धीने म्हणजे कसं की जरी आपण पेढ्याचा बॉक्स भरून एखाद्या मंदिरात गेलो आणि दर्शनाला गेल्यानंतर पुजाऱ्याच्या हातात पेढ्याचा बॉक्स दिला, पुजारी त्याच्यातला मेजर पार्ट त्यांनी देवासमोरच्या तपकात काढून घेतला आणि त्या उरलेल्या डब्यामध्ये आपल्याला खूप सारे साखर फुटाणे आणि तुळशीपत्र भरून आपल्याला दिलं तरी आपण कोणतीही तक्रार करत नाही. म्हणजे प्रसाद स्वीकारताना आपल्याला काय हवंय याचा विचार नसतो, जे मिळेल ते आपण स्वीकारतो. तसंच आपल्याला एखाद्याने समजा सत्यनारायणाचा शिरा प्रसाद म्हणून दिला तर आपण आता याच्याबरोबर थोडंसं लोणचं द्या ना अशी अपेक्षा ठेवत नाही, किंवा गोपालकाला दिला तर याच्यावर की नाही थोडीशी फोडणी घातली असती तर मजा आली असती असं आपण कधीच म्हणत नाही. म्हणजे जो प्रसाद मिळतो त्याच्यामध्ये काहीतरी बदल करून हवा अशीही आपली अपेक्षा नसते. आणि जेवढा आपल्या हातावर ठेवला जाईल तेवढाच आपण तो स्वीकारतो. छान लागतोय म्हणून आणखीन थोडासा प्रसाद द्या असं आपल्याला कधी मागता येत नाही. तर कर्म करत असतानाच त्या कर्माच्या प्रोसेसमध्ये आपण जर आनंद मिळवला तर मिळणाऱ्या परिणामांकडे आपण प्रसाद बुद्धीने बघू शकतो. जे आणि जसं मिळेल त्याच्यामध्ये आपल्याला समाधान मिळू शकतं आणि त्यामुळे मनाला सुख किंवा दुःख होतच नाही. याला म्हणतात कर्मफलाचा त्याग करणे. आता या कर्मफलाच्या त्यागामुळे कर्मयोग्याला शांती मापनोती नैष्ठिकीम म्हणजे निष्ठायुक्त शांती कशी मिळते ते आपण पुढच्या भागात बघूया. श्रीकृष्ण.